चला आपण आज पाहूया इयत्ता 4थी स्कॉलरशिप या परीक्षेसाठी महत्त्वाचे काही लेसन रॅपिडली घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण 20 प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. सकाळ, संध्याकाळ. याचं रेकॉर्डिंग सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे. ठीक आहे? तर सुरुवात करूया विलंब न करता. सीएम अकॅडमी मार्फत इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण पहिले. आता त्याच्यामध्ये गणिताचा विषय आहे. गणित कंबाईन आहे सगळं एकत्र. तर सर्वप्रथम तुम्ही बघितलं तिथं तर तुम्हाला दिसेल नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय? तर नैसर्गिक संख्या हे पाठीमागे झालेलं आहे आपल्याला. नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याच्यामध्ये शून्य येत नाही. बरोबर? त्याच्यानंतर पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या पूर्ण संख्या याला म्हटलं जातं. नंतर समसंख्या. समसंख्यामध्ये आपण जर बघितलं 2, 4, 6, 8, 10 2 ने ज्या संख्यांना भाग जातो त्या पूर्ण समसंख्या असतात. विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही अशा विषम संख्या असतात. नंतर अभाज्य संख्या. अभाज्य संख्या याला दुसरं एक नाव आहे ते म्हणजे मूळ संख्या. काय? मूळ संख्या. ह्या मूळ संख्येला काय असतंय? तर तीच संख्या आणि 1 ह्या फक्त 2च संख्यांनी भाग जातो. ती एक मूळ संख्या आणि 1 यांनाच भाग जातो. बाकी दुसऱ्या कशाला भाग जात नाही. त्या सर्व संख्यांना मूळ संख्या म्हटलं जातं. नंतर क्रमसंख्या. जसं त्याला ऑर्डिनल, पहिला, दुसरा, तिसरा असं म्हणतो ना, तशा पद्धतीनं. नंतर संख्या मालिका, सिरीज. नेमाने वाढणारी, चढणारी, घटणारी संख्यांची रांग म्हणजे संख्या मालिका. स्थानिक किंमत. जो अंक ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचं जी किंमत असते त्याला ती स्थानिक किंमत म्हणतात. मालिकेतील नियम शोधा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी कोणता नियम चालू होतो ते पहा. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत, या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायच्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्हाला पुढची उत्तर देता येतील. ठीक आहे? चला पुढे जाऊया आपण बघूया. आता सं संख्या, संपूर्ण संख्या हे तुम्हाला ऑलरेडी मी काय केलंय एक्सप्लेन केलेलंच आहे. ओके? पुढे जाऊया. एक प्रश्न. संख्या मालिका. प्रश्न असा आहे, की खालील मालिकेतील रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? मग ती दिली 2, 5, 8, 11 प्रश्नचिन्ह आणि 17. यातला पहिल्यांदा काय करायचं आहे? नेमकं काय आहे हे शोधायचं आहे. बरोबर आहे? मग यात बघा 2 नंतर 5 आले, 5 नंतर 8 आलंय, 8 नंतर 11 आलंय. मग ह्या पहिल्यांदा यांचा काहीतरी शोध घ्यायचा. जसं आपल्याला पहिल्यांदा ज्या शेवटी मी सारांश तुम्हाला सांगितलेला आहे. पहा 2 त्याच्यामध्ये 3 मिळवलं तर 5 आलं. 5 मध्ये 3 मिळवलं तर 8 आलं. 8 मध्ये 3 मिळवलं तर 11 आलं. 11 मध्ये 3 मिळवलं तर किती येणार? 14. मग इथं पहा 14 ला मार्क केलेला आहे. ठीक आहे? म्हणजे हे उत्तर आलं. आता 13 ऑप्शन आहे, 15 आहे, नंतर 12 आहे आणि हा 13 आहे. 14 आहे. आता सारांश काय आहे? स्पष्टीकरण याचं उत्तर कसं काढलंय तर पहा. नियम प्रत्येक वेळी 3 ने वाढ आहे. 3 ते 5 मध्ये अधिक 3 केलेले आहेत. नंतर 5 मध्ये 3 मिळवले 8 झालेले आहे. 8 मध्ये 3 मिळवले 11 झाले. हे स्पष्टीकरण प्रत्येक स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे? पुढे जाऊया. जरा झपाट्याने जाऊया. वेगळी संख्या शोधा. खालीलपैकी कोणती संख्या वेगळी आहे? ऑड वन आउट.
4, 9, 16, 25, 36 आणि 40. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर 4चं वर्गमूळ निघतं 2, 9चं निघतं 3, 16चं निघतं 4, 25चं निघतं 5, 36चं निघतं 6, 40चं मात्र वर्गमूळ निघत नाहीये. म्हणून 40 ही संख्या या गटात बसत नाही. पुढे बघितलं गुणाकार मालिका कसं ओळखायचं? 3, 6, 12, 24, 48. 3 एके 3, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24, 24 दुनी 48, 48 दुनी किती होतात? 96. ही मालिका शोधणं. ओके, पुढचा प्रश्न. स्थानिक किंमत 5748 या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत कोणती? स्थान 7चं स्थानिक किंमत स्थान कोणतं आहे बघा? एकक, दशक, शतक, हजार कुठला आहे? तर त्याचं आहे शतक. म्हणून शतक म्हटलं की त्याच्यावरती 2 शून्य येतात, म्हणून 7वरती 2 शून्य. पुढे अभाज्य संख्या 21, 27, 29 आणि 33. आता ह्याच्यामध्ये सगळ्या खालीपैकी कोणती अभाज्य संख्या आहे? प्राईम नंबर, बरोबर. तर याच्यामध्ये 21चे पण भाग पडतात, 27चे पण पडतात, 33चे पण पडतात, 29चे पडत नाहीयेत. खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. नंतर स्वाध्याय प्रश्न 6वा घटती मालिका. खालील मालिकेतील रिकाम्या जागी कोणती संख्या येईल? 50, 44, 38, 32. प्रश्नचिन्ह 20 येईल किती? 26. कारण काय? प्रत्येक वेळी 6 ने कमी होत आहे. 50 मधून 6 गेले तर 44, 44 मधून 6 गेले तर 38, 38 मधून 6 गेले तर 32. अशी मालिका आहे, म्हणून उत्तर 26 येईल. त्याच्यानंतर समविषम ओळखा. 1 ते 20 या संख्येमध्ये एकूण किती विषम संख्या आहेत? विषम 2 ने भाग न जाणाऱ्या. मग आता पहा, आपण जर का बघितलं 1, 3 खाली स्पष्टीकरण बघा. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 एकूण 10 विषम संख्या आहेत, बरोबर. आणि त्याच्यानंतर ते एक सूत्र पण तुम्हाला दिलेलं आहे काढण्यासाठी. पुढचा प्रश्न, संख्यांची बेरीज. 1 ते 10 या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? मग ह्या सगळ्यांची बेरीज केली तर बेरीज येते 55. पण हे काढत बसायचं नाहीये, एक सूत्र आहे n कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण अधिक 2 बरोबर. मग तो क्रम काढायचा. ठीक आहे, पुढे बघायचं. संख्या आकृतीबंध. खालील आकृतीबंधातील प्रश्नच्या जागी कोणती संख्या येईल? 1, 4, 9, 16, 25, 36. कोणती संख्या येईल? 49. कारण काय? हा वर्ग संख्यांचा स्क्वेअर क्रम आहे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 आणि 7 चा वर्ग 49. पुढे संख्यांची मांडणी. 3, 7, 1, 9, 5 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मधली संख्या कोणती? असेंडिंग ऑर्डर मध्ये मधली संख्या किती येईल? 5. कारण का? 1, 3, 5, 7, 9 मधली संख्या आली 5. संख्यामधील संबंध. जर a बरोबर 4 b बरोबर 9 तर a गुणिले b वजा a अधिक b बरोबर किती? तर याच्यामध्ये खाली स्पष्टीकरण दिलंय. a बरोबर 4 b बरोबर 9, a गुणिले b बरोबर 4 गुणिले 9 बरोबर 36, नंतर वजा a बरोबर वजा 4 अधिक b बरोबर अधिक 9 म्हणजे 36 वजा 4 अधिक 9 बरोबर 41. म्हणून उत्तर आले किती? 41. चुकीची संख्या शोधा. 5, 10, 20, 35, 80, 160. 35. का? तर नियम असा आहे की 5
गुणिले 2 5 दुनी 10, 10 गुणिले 2 10 दुनी 20, नंतर 20 गुणिले 2 40 यायला पाहिजे, तिथं आधी 35, नंतर 40 गुणिले 2 80, 80 गुणिले 2 160, बाकी सर्व बरोबर आहे. संख्यांची तुलना 3 6 9 1 8 4 या संख्यांचा वापर करून बनणारी सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती? प्रत्येक अंक एकदाच वापरा. आता या ठिकाणी वापरलेली आहे सगळ्यात मोठी, म्हणजे सर्वात मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा 9, त्याच्यानंतर थोडासा छोटा 8, थोडासा छोटा 6, नंतर 4 3 1, अशा पद्धतीने ही संख्या बनेल. संख्या खेळ. एका संख्येस 15 मिळवले व 3 ने भागले असता 12 मिळते, ती संख्या कोणती? समीकरण लगेच मांडायचं. x अधिक 15 म्हणजे संख्या x मांडली अधिक 15, त्यांची बेरीज केली आणि त्याला 3 न भागलं तर उत्तर येतं 12. मग हे सोडवायचं आपणाला, बरोबर. मग काय करायचंय, इथं खाली करून दाखवलेलं आहे, दोन्ही बाजूतनं वजाबाकी करायची, उत्तर येतं 21. तुम्ही करून बघायला काय हरकत नाहीये. मिश्र मालिका 2 4 8 14 22 32 यातील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? आता स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. 4 वजा 2 बरोबर 2, 8 वजा 4 बरोबर 4, नंतर 14 वजा 8 बरोबर 6. अशा पद्धतीने पुढे करत गेल्यानंतर तुम्हाला उत्तर येतं 44. भाज्य संख्या 1 ते 50 मध्ये 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? 5 10 15 आणि 50 पर्यंत. तर किती एकूण संख्या आहेत? 10 संख्या आहेत. खाली स्पष्टीकरण नेहमी वाचत जावा. पुढचं आहे संख्यांचे गुणधर्म. खालीलपैकी कोणती जोडी जुळ्या अविभाज्य संख्या ट्विस प्राईम आहे? फरक फक्त 2 असलेल्या अभाज्य संख्यांच्या जोड्या, म्हणजे मूळ संख्यांच्या जोड्या. तर 11 13. आता हे जे पहिलं प्रकरण आहे, संख्या सारांश व महत्वाचे मुद्दे, त्यामध्ये बघायचंय काय, नियम बघायचा आहे. अधिक वजा गुणाकार आणि भागाकार किंवा वर्ग संख्या, ह्या 6 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा या प्रकरणातल्या. तुम्हाला व्यवस्थितपणे हा पेपर सोपा जाईल. वेगळी संख्या कसं ओळखायचं, गुणधर्म पाहायचा आहे. नंतर स्थानिक किंमत, फरक बघायचा आहे. अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या, अभाज्य म्हणजे मूळ संख्या, फक्त एक व स्वतःनाच भाग जातो. बेरीज सूत्र n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण अधिक 2, बेरीजचं सूत्र ही वापरायचं. मोठी संख्या लहान संख्या, ह्या सर्व मुद्दे तुमच्या लक्षात आले ना सारांशनं, की तुम्हाला या पद्धतीनं करता येईल. ठीक आहे.